जालना शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाचं आगमन। मोठ्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसाने बळीराजा सुखावला। वाशिमच्या काकडदाती खरोळा या परिसरात मुसळधार पाऊस। नुकतेच पेरलेले बियाणे पावसात गेले वाहून। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। येवला शहर आणि परिसरात तुफान पाऊस। शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची मात्र तारांबळ। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा अगदी काही तासांवर येऊन ठेपला। इंद्रायणी नदी मात्र फेसा आलेलीच। वारंवार केल्या गेलेल्या मागणीकडे सरकारचं दुर्लक्ष। वारकऱ्यांनी व्यक्त केला संताप। हिंगोलीत शेतीची मशागत करण्यासाठी लहान भावालाच अवताला जुंपलं। मशागतीला बैल मिळत नसल्यानं शेतकरी हतबल। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ करा। अंगणवाडी सेविकांकडून सोलापुरात गाजर दाखवा आंदोलन। यवतमाळमध्ये युवा शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन। खरीप हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्ज मिळत नाही। यामुळे शेतकरी आक्रमक। संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी इंडिया आघाडीच्या खासदारांचं आंदोलन। हातात संविधानाच्या प्रती घेऊन विरोधकांची घोषणाबाजी। ऑटो रिक्षा चालक संघटनांचं आज राज्यभरात आंदोलन। वाहन फिटनेस दंडाच्या विरोधात हे रिक्षा चालक आक्रमक। पुणे ड्रग्ज प्रकरणी कडक कारवाईच्या मुख्यमंत्री आणि फडणवीसांच्या सूचना। फडणवीसांचा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन। राज्यातील लोकसभेच्या दारुण पराभवानंतर भाजप मंथन करणार। पुढील आठवड्यात भाजपची मंथन बैठक। राज्यातले वरिष्ठ 20 नेते असणार उपस्थित। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना पत्र। तमिळनाडूतील विषारी दारू प्रकरणी काँग्रेस गप्प का? नड्डांचा सवाल।